शेंगदाणे आणि साबुदाणा स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजवून घ्यायचा। पाण्याला खारटपणा येईल एवढं शेंदव मीठ घालून मीडियम फ्लेमवरती कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। सालं काढून बटाटे चिरून पाण्यामध्ये घालून घेतलेले आहे। चाळणीमध्ये काढून पूर्ण पाणी निथळून घ्यायचं। हिरवी मिरची अद्रक बारीक करून यामध्ये अर्धा कप भाजून घेतलेले शेंगदाणे घालून बारीक करून घेऊ। लो टू मीडियम फ्लेमवरती बटाट्याचा किस तळून घेऊ। बटाट्याच्या फोडी गोल्डन तळून घेऊ। 2 टेबलस्पून मसाला लो फ्लेमवरती थोडंसं परतवून घेऊ। पाणी आणि शेंदव मीठ घालून एक उकळी काढून घेऊ। यामध्ये तळून घेतलेले बटाटे घालून एक उकळी काढून घेऊ। मिसळ बनवण्यासाठी भाजी तयार झालेली आहे। 3 टेबलस्पून तेल आणि राहिलेला मसाला घालून लो फ्लेमवरती थोडंसं परतवून घेऊ। साबुदाणा आणि शेंदव मीठ घालून परतवून घेऊ। लो फ्लेमवरती उसळ 5 मिनिट वाफवून घेऊ। मध्ये एखाद वेळेस झाकण काढून हलवून घ्यायचं। मस्त उसळ तयार झालेली आहे। शेंगदाणे पण छान नरम झालेले आहे। थोडी बटाट्याची भाजी, उसळ, आवडीप्रमाणे बटाट्याचा केस, थोडा तळून घेतलेला बटाटा आणि लिंबाचा रस घालून घेऊ। मस्त टेस्टी उपवासाची मिसळ तयार झालेली आहे। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।